धर्मपत्नीची आतापर्यंत ज्यांची राख वाहिली ते भगवत इच्छेनं मेलेले होते, वयवृद्ध झाल्यानंतर मेलेले होते, भगवंताच्या आज्ञेनुसार मेलेले होते. आज जी राख मला व्हायची ती पत्नीला जाळून व्हायची. रोजची जी राख आहे ती दुसऱ्याची आहे. जी राख रोज वाहतो ती दुसऱ्याची वाहत होतो. आज जी राख व्हायची ती मला माझ्या नात्याची व्हायची. आज जी राख मी वाहणार आहे ती माझ्या एकदम निकट माझ्या धर्मपत्नीची राख वाहणार आहे. मन मान्य करत नाही. आणि ज्यावेळी भिल्लाचं मन काही केलं मान्य करत नाही त्यावेळी पत्नीनं भिल्लाला खुणवलं, म्हणले महाराज तुम्ही नेम नाही केला, तुम्ही नाटक केलं. आणि ज्यावेळी पत्नीचे हे काही उद्गार ऐकले त्यावेळी पुराणामध्ये वर्णन आलं, शेवटी महाराज भिल्लाला निर्णय घ्यावा लागला. पत्नीला पर्णकुटीमध्ये बसवलं आणि पर्णकुटीमध्ये बसवल्यानंतर या भिल्लाने बाहेरून पर्णकुटीला आग लावून दिली. पत्नीचं शरीर जळून स्वाहा झालं. आणि ज्यावेळी पत्नीचं शरीर जळून स्वाहा झालं त्यावेळी ती महाराज पत्नीची राख उचलली. जड अंतकरणाने महादेवाकडे निघाला. रोज राख वाहण्याकरता ज्यावेळी जात होता त्यावेळी आनंदामध्ये जात होता. आज अंतकरण जड आहे. आज डोळ्यातनं अश्रुधारा वाहत आहेत. रोजची ज्यावेळी राख वाहण्याकरता जात होता त्यावेळी आनंदामध्ये डुलत डुलत जात होता. आज पाऊल जड झालेलं आहे. आणि ज्यावेळी शिवमंदिरामध्ये प्रवेश केला देवादिदेव महादेवाच्या शिवलिंगाला आलिंगन दिलं. ए महादेवा, आजपर्यंत जी राख वाहत होतो, आजपर्यंत जो भस्म वाहत होतो तो परपुरुषाचा होता. आज जो तुझ्यावरती भस्म वाहतोय हा माझ्या पत्नीचा आहे. आणि माझ्या पत्नीला आज मी जिवंत जाळून तुझ्यावरती भस्म वाहतोय. महाराज जड अंतकरणाने तो भस्म शिवलिंगावरती अर्पण केला. आणि ज्यावेळी शिवलिंगावरती अर्पण केला त्याच वेळी भगवान सूर्य म्हणतात ऋषींनो याच्या कानावरती नुपुरांचा आवाज येऊ लागला, चैनाचा आवाज येऊ लागला. याने विचार केला एवढ्या रात्री एवढ्या वेळी कोण स्त्री माझ्याकडे येते, कोण शिवमंदिरामध्ये स्त्री येते. म्हणून एक टक त्या आवाजाच्या दिशेने पाहू लागला. आणि भगवान सूर्य म्हणतात ऋषींनो जसा जसा आवाज जवळ जवळ येऊ लागला तशी तशी एक सारखी नजर त्या आवाजाच्या दिशेनं. आणि महाराज ज्यावेळी नुपुरांचा आवाज एकदम जवळ आला आणि पाहतो तर महाराज डोळ्यावर विश्वास बसना, स्वतःची धर्मपत्नी डोळ्यासमोर दिसते. आणि ज्यावेळी धर्मपत्नी डोळ्यासमोर दिसली त्यावेळी याने शिवलिंगाला आलिंगन दिलं. डोळ्यातनं अश्रुधारा वाहू लागल्या. महादेवा आज माझी परीक्षा घेतली. ए महादेवा, मी परीक्षेमध्ये मी फेल झालो होतो. मी जी आज परीक्षा दिली या परीक्षेमध्ये मी पास होण्याचं कारण फक्त माझी पत्नी आहे. आणि त्यावेळी महादेवाने या भिल्लाला वरदान दिलं. तो भिल्ल महादेव म्हणू लागले इथून पुढे जो भक्त माझा शिवलिंगावरती भस्म लावेल, जो माझ्या शिवलिंगाची पूजा करेल. म्हणून शिवमहापुराणामध्ये भस्मलिंगाची पूजाचं खूप मोठं विधान आलं. भस्मलिंगाची पूजा, परंतु म्हणजे भस्मलिंगाची पूजा त्यानेच करावी ज्याला संसारातून बाहेर पडायचे. त्याने
ज्याला प्रपंचातून जास्त मन, ज्याचं प्रपंचातून मन बिलकुल बाहेर काढायचे त्याने भस्मलिंगाची पूजा करायची. भस्मलिंगाची पूजा संसारिकांनी करू नये. ज्याला संसार करायचा त्याने भस्मलिंगाची पूजा नाही. ज्याला भस्मलिंगाची पूजा करायची त्याचं मन हळूहळू संसारातून बाहेर होतं. म्हणून मला वाटतं भस्मलिंगाची पूजा माणसाने 50 नंतर नक्की करावी. 60च्या आजी आजोबाने तर नक्की करावी. 60 नंतर तुम्ही संसारात रमलेच नाही पाहिजे. खरं तर 60 नंतर भस्मलिंगाची पूजा करा. 50 पर्यंत नका करू. भस्मलिंगाची पूजा वैराग्य निर्माण करून देते, संसाराची आसक्ती सोडते, संसारातून बाहेर घेऊन जाते. भस्मलिंग महादेवाने वरदान दिलं, म्हणले जो भस्मलिंगाची पूजा करेल त्याला मी माझी प्राप्ती करून देईल, त्याला माझं दर्शन होईल. आणि जो भस्मलिंगाची पूजा करेल तो नित्य महाराज या संसारातून आलिप्त होऊन माझ्यामध्ये विलीन होईल असं महादेवाने वरदान दिलं. आणि म्हणले जो कोणी डोक्यावरती भस्म धारण करेल, त्रिपुंड धारण करून माझी पूजा करेल, मी त्याची इच्छा, त्याची मनोकामना पूर्ण करेल. म्हणून भगवान शंकराची पूजा करताना महाराज शिवमहापुराणामध्ये वर्णन आलं, त्रिपुंड धारण करूनच महादेवाची पूजा करावी. कोणी असा दत्त भक्त असा, राम भक्त असा, पांडुरंगाचे भक्त असा, कोणत्या देवाची पूजा, कोणत्या देवाचे तुम्ही भक्त असा, ज्यावेळी महादेवाची पूजा करता त्यावेळी त्रिपुंड धारण करून महादेवाची पूजा करावी. असं सुंदर भगवान सूर्य महाराजांनी शौनकादी 88,000 ऋषींना भस्म महात्म्य सांगितलं. तदनंतर ऋषींनी प्रश्न केला, महादेवाला अति प्रिय बेल आहे, या बेलाचं प्रागट्यकरण कसं झालं, कुठं झालं, आणि सर्वात अगोदर बेल कोणी वाहिलं, कुठं वाहिलं, ही कथा आम्हाला विस्ताराने सांगा. त्यावेळी भगवान सूर्य महाराज शौनकादी ऋषींना बिल्व महात्म्य सांगतायत. मला वाटतं बिल्व महात्म्य ऐकण्या अगोदर थोडस उठून आज भजन करावं. आजचा दिवस आहे. उद्या जर रात्री इथे येऊन भजन करू लागले तर गावातले म्हणते जाऊ द्या यांना नांदेडला. डोक्यावर परिणाम झाला. आजचा दिवस आहे म्हणून सगळ्यांनी उठून उभे राहा. सर्वांनी गोल राऊंड करा, सुंदर भजन करा. हे भजन तुम्हाला पुढच्या वर्षीपर्यंत पुरलं पाहिजे सर्वांनी. सर्वांनी गोल राऊंड करून लवकर वेळ कमी. आज लास्ट दिवस आहे. सर्वांनी भजनात सर्वांनी राऊंड करा. तुमचं काय महादेवाने शिव भजो रे भोला शंभू भजो रे, शिव भजो रे, शिव भजो रे, शिव भजो रे भोला शंभू भजो रे.
बोले हर 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 भगवान सूर्य महाराज शौनकादी 88,000 ऋषींना सुंदर भस्म महात्म्य सांगतात. तदनंतर बिल्व महात्म्य सांगितलं. महादेवाला अतिप्रिय जर काय असेल तर महादेवाला अतिप्रिय बेल आहे. शंकराला माझ्या महादेवाला माझ्या आवडते बेला शिवमहापुराणामध्ये बिल्व महात्म्य आलं. भगवान शंकराला जे अतिप्रिय आहे. ऋषींनी प्रश्न केला, या बेलाचं प्रागट्यकरण कुठं झालं? भगवान शंकराच्या शिवलिंगावरती
बेल का अर्पण करतात? 20 लक्ष योनी झाडाच आहेत म्हणजे 20 लक्ष योनीमध्ये झाड असताना केवळ महादेवाने बेलाचाच का स्वीकार केला? इतर वृक्षांचा महादेवाने का स्वीकार केला नाही? हे बेल महादेवाला का प्रिय आहे? त्यावेळी भगवान सूर्य महाराज शौनकाद ऋषींना बिल्व महात्म्य सांगतायत. त्याची शिवमहापुराणामध्ये सुंदर कथा आली. मला वाटतं गेल्या वर्षी आपण ती विस्ताराने ऐकली. ऐकली का नाही? हो की नाही? पटकन म्हणजे आपल्याला ऐकली असेल तर दुसरा विषय पटकन घ्यायला. मला वाटतं गेल्या वर्षी ऐकली त्या बिल्लाची कथा. ज्याने शिकार करण्याकरता गेला. शिवरात्रीचा दिवस तुम्हाला सगळ्याला ती कथा जवळपास पाठ असेल. मला वाटतं त्या कथा काही विस्ताराने घेत नाही आता काही महाराष्ट्रामध्ये जे ज्योतिर्लिंग आहेत, आता सर्व ही ज्योतिर्लिंगाच्या कथा घेणं शक्य नाही. परंतु मला वाटतं गेल्या वर्षी आपण 2 ज्योतिर्लिंगाच्या कथा ऐकल्या होत्या. तुमच्या लक्षात आहे की नाही मला माहित नाही, परंतु माझ्या लक्षात आहे. आपण 2 ज्योतिर्लिंगाच्या कथा ऐकल्या होत्या. पहिलं सोमनाथाची कथा ही गेल्या वर्षी आपण ऐकली होती. लास्ट वाला वेळ कमी असल्यामुळे कृष्णेश्वराची कथा आपण ऐकली होती. मला कोणती सांगितली होती तुमचं तुम्हाला माहिती नाही. आणि मागच्या वर्षीचं लक्षात राहिलं असतं तर म्हणा आम्हीच आमचा सप्ताह केला नसता. आळंदीवरून तुम्हाला बोलवायची काय गरज आहे? आम्हीच करून घेतला असता. गेल्या वर्षी आपण 2 ज्योतिर्लिंगाच्या कथा ऐकल्या होत्या. पहिलं आणि शेवटचं. मला वाटतं 12 ज्योतिर्लिंग सांगणं आजही शक्य नाहीये. परंतु आपल्या महाराष्ट्रामधले जेवढे ज्योतिर्लिंग आहेत, महाराष्ट्रामध्ये भीमाशंकर महाराष्ट्रामध्ये, कृष्णेश्वर महाराष्ट्रामध्ये, औंढा नागनाथ महाराष्ट्रामध्ये, परळी वैजनाथ महाराष्ट्रामध्ये, आणखी कोणतं आहे? त्र्यंबकेश्वर महाराष्ट्रामध्ये. तुम्ही नाव सांगितल्यामुळे मी अगोदर त्याचीच कथा सांगतो. भगवान त्र्यंबकेनाथाचं प्रागट्यकरण कसं झालं, का झालं? भगवान शंकराचं त्र्यंबकेश्वराचं प्रागट्यकरण होण्यामागचं कारण काय? अगोदर आता तुम्ही नाव सांगितल्यामुळे भगवान त्र्यंबकाची कथा सांगतो. पुरातन कथा अशी आली की या प्रांतामध्ये दुष्काळ पडला आणि ज्यावेळी काही केल्या पाऊस पडाना त्यावेळी राजा हतबल झाला, परेशान झाला आणि राजाने विचार केला काय करावं. माझ्या नगरीतील सर्व प्रजा पावसापासून पाण्यापासून मरू लागले. त्यावेळी राजाने महाराज साधू संतांना मुनींना तपश्चर्या करण्याकरता बसवलं, साधना करण्याकरता बसवलं. परंतु महाराज सर्व साधू संत मुनी तपश्चर्या करण्याकरता बसले, परंतु महाराज कोणाच्याही तपोबलाने पाऊस पडला नाही. आणि त्यावेळी पुराणामध्ये वर्णन आलं त्यावेळी एका साधूने तपश्चर्या केली ज्यांचं नाव गौतम. गौतमाची पत्नी अहिल्या. आणि ज्यावेळी गौतम ऋषीने ज्यावेळी तपश्चर्या केली त्यावेळी पुराणामध्ये वर्णन आलं या गौतमाच्या साधनेद्वारे, गौतमाच्या तपश्चर्याद्वारे जलवृष्टी झाली. आणि महाराज जलवृष्टी झाल्यानंतर पाऊस पडल्यानंतर राजाला आनंद झाला.
राजाने गौतमाला बोलवलं आणि महाराज गौतमाला बोलवले